नाही नाही, लय नाटकं झाली. गप तर गप मी आहे ना, गप बसणार आहे, पण आता नाही सहन करणार. तिचं लय झाले. हा अगं पण मी म्हणते तिला आहे ना, ठीक आहे अगं, मी तुला हळदी कुंकाला बोलवलंय, नको भांडू, बस इथं. हा तुला हळदी कुंकू लावते, मी साडी देते, पूजा करते तुझी अजून. हा मी माझी चूक नसताना सुद्धा मी म्हणलं अगं माझं चुकलं म्हणलं, तरी तिला यायची करते. आणि शांताबाई मीच लय भारीच आहे, मी लय फॅशन बाज कपडे घालते. अगं घाल ना, तुला कोणी नाही म्हणतंय. तुझ्या नवऱ्याला आवडते तू फॅशन बाज कपडे घाल ना, तर कपडेच घालू नको. मला काय घेणं देणं आहे. हा माझ्या इथं बाया आल्या आहेत, माझा आनंदाचा दिवस आहे आणि त्यात मध्ये विरजण टाकायला आली आहे. अगं आई जाऊ दे ना, ते पार्वती काकू तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे ते. हा एवढं नको म्हणावं घेऊ. मी तुला सांगितलं ना, ते किती जरी आता बाबा काय म्हणले, तू ते सोबत जास्त आहे ना बोलत जाऊ नको, काय नको. आणि तुला एकटेलाच ती बोलते का? सगळ्या बायांना ती त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यामुळे आई तुला मी किती वेळा सांगितलं, त्या पार्वती काकूचा जास्त विषय नको घेत जाऊ. बोलली तर बोलली, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कशाला तिचं लय बोलणं मनावर घेते. रश्मी मालिश कर, इथं इथं नीट मालिश कर. हे बघ अगं तुला काय सांगते रश्मी, हा नाही ना किती कपून घ्यायचं. अगं तू तुझा बाप जर मला कधी काय बोलला तर त्यांना मी किती सुनावते, किती काय 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 बोलती. हा मला काय ती बाय काय घरी आणून देते का काय करते सांग बरं, तिचा प्रत्येक वेळेस अपमान सहन करायला. हा नाही मला असं वाटतं, नाही बाय ठीक आहे, बारके जाव हाय घ्यावा समजून सनी. हा मी मोठी हाय घ्यावा थोडं समजून, तो हिने लईच नकर करायचं. हा मी तिला पहिलं सांगितलं, अगं म्हणलं पार्वती हळदी कुंकाला ये. हा आणि एवढ्या कारणावरनं चार बायात मला म्हणते नाही नाही शांताबाई तू काय हाय ते सांगते, तुझं रहस्य सांगते. अगं काय हाय रहस्य माझं? आणि हाय तर सांग की मग, कशाला उशीर लावती आणि मी तुझं रहस्य असे सांगते तसं सांगते. हा अगं आई जाऊ दे ना, मगापासून आहे ना त्या पार्वती काकूचाच विषय घेते तू. जाऊ दे सोड तिचा विषय. आई तुला एक विचारू का गं? हा विचार. काय? म्हणजे तसं काय नाहीये, पण ते पार्वती काकू तुला असं का म्हणत होती की शांताबाई तू लय स्वतःला शहाणे समजते आणि तुझं रहस्य सांगते, तू जे काय आहे ते तुझं सगळं कळू दे. काय कळू दे गाई? हा म्हणजे काय तिला काय सांगायचं, म्हणजे त्या काकूंना काय सांगायचं तुझ्याविषयी? काय माहित आहे का? होय आई. काय बोलते रश्मी? हा मला म्हणजे आता तुला तुझ्या आईवर विश्वासच नाही का राहिलेला? काय असणार आहे माझं रहस्य? काय लपवलंय मी तुमच्यापासून सांग बरं. हा तुला माहिती आहे ना त्या पार्वतीचा कसा स्वभाव आहे, कसा नाही म्हणून सनी. आणि काय तिचं तिने जर तुला उद्या काय सांगितलं तर तू काय खरंच धरणार आहे का? हा म्हणजे तुझ्या आईला तू खोटं ठरवणार आहे का उद्या जर तुला तिने काय सांगितलं तर? अगं अगं आई तुला चिडायला काय झाले? हा अगं मी सहज विचारलं. आता ती दोनदा तीनदा आहे ना त्या पार्वतीच्या तोंडातून म्हणजे त्या काकूंच्या तोंडातून ऐकले की तुझी आई तुझ्यापासून काहीतरी लपवती वगैरे, म्हणून मी असं विचारलं की म्हणजे काय आहे का. म्हणजे मला असं म्हणायचं की बाबांना काय सांगण्यासारखं नाही आहे का? तुम्हाला सांगू शकते ना. हा खरं तर आई तुला सांगायचं म्हणजे राग मानू नको आई. म्हणजे तुझं कोणावर प्रेम होतं का? म्हणजे तुझा कोणी असं बॉयफ्रेंड होता का, त्याच्यावर म्हणजे प्रेम होतं का, ते माहिती आहे का काकूंना? अगं ए रश्मी उगं काही बोलू नकोस. हा तसलं प्रेम नव्हतं. प्रेम आहे ना माझं, एकाच माणसावर प्रेम आहे, ते आहे तुझा बाप म्हणणारा, त्याच्यावर प्रेम आहे. काय बोलते अगं? हा कुठं त्या बाईचं मनावर घेते? हा तुझा आईवर एवढा विश्वास नाही होय? ती बाई काही तुला सांगेल म्हणून सनी. आणि बरं रश्मी तुझ्या डोक्यात हे चालू ग की नाही बाई आपल्या आईचं दुसऱ्या माणसावर कोणावर तरी प्रेम आहे का म्हणून? हा अगं तसं नसतं, काही सुद्धा नसतं इथे. हा सॉरी आई, चुकलं. म्हणजे मला असं सहज वाटलं ग म्हणून सनी मी केलं. बरं ठीक आहे आई, मला चहा प्यायची इच्छा झाली, मी चहा आणते करून सनी. तू पिणार आहे का? आई चुकलं करते हे. हा जा माझ्यासाठी एक कप ठेव जा. आलेस. काय ह्या पार्वतीला करावा? सारखं म्हणते शांताबाईचं मला माहिती आहे, शांताबाईचं माहिती आहे. आता रश्मीला वाटतंय की माझ्या आईचं काय लपडच आहे का, कोणावर प्रेम करते. आता कसं सांगू रश्मीबाई तुझ्याविषयीच आहे. हा काय सांगावं, ही किती वेळा सांगितलं पार्वतीला एवढं सगळं तुझ्या म्हणावं. हा जमीन जुमला सगळं दिली की म्हणावं एवढं सगळं. तू माझ्या पदरात काय नव्हतं लेकरू बाळ ही तेव्हा. रश्मी म्हणणारी मला माहित आहे. काय तिला फक्त एवढंच माहित आहे की रश्मी म्हणणारी माझी पोरगी नाहीये. पण तुला काय घेणं देणं आहे का? रश्मीला मी माझ्या पोटच्या पुरीसारखी सांभाळते, माझी मुलगी म्हणूनच सांभाळते म्हणावं. आणि माझी मुलगीच आहे ती. कोणी जरी काय म्हणलं माझ्या पोटी जन्म घेतला नसला म्हणून काय झालं, पण ती माझीच पोरगी म्हणावं. सारखं मला धमक्याच देते, तुझं रहस्य फुडेल आणि तुझं रहस्य फुडेल. काय कळलं तर कळलं माझ्या पोरीला. पण किती माझ्यावरती जीव टाकते, मी तिच्यावर किती जीव टाकते हे तिला माहित आहे. तुला काय करायचंय घरी? मला का सारखं विचारते कुठे चालली? माझं महत्वाचं काम आहे, तिकडे चालले मी. हे बघ संजना, खरं सांग काय माहितीये का, मी तुला चांगलं विचारते आणि तुला जर खरंच माझी मदत लागणार आहे कळलं का, त्यामुळे चांगलं सांगू, कुणाच्या नादी लागू नकोस. आणि हे बघ संजना, मला माहित आहे तुझी ती शांताबाईच्या जावाईवर नाव घेतलंय का नाही की ह्या बाळाचं बाप ती आहे म्हणून. मला खोटं वाटतंय बघ.
हे बघ रिया, तू जे काय असेल ते तुझ्या आदित्य दादाला आणि मला खरं सांग. आम्ही खरंच तुला ह्यातून बाहेर काढू. जे काय ते खरं खरं सांगतो. असं खोटं नको बोलू ग. ती रश्मी म्हणणारी माझी मैत्रीण नाही. तिला जर उद्या कळालं तर त्यांचा चांगला हसता खेळता संसार मोडायला तू जाशील. असं काही करू नकोस प्लीज. तू ऐक माझं. ए रिया, तुला एकदा सांगितलं ना ग मी की ही जी माझ्या पोटात जी वाढतंय ती सूर्य जबाबदार आहे. सूर्यचं बाळ आहे ती, कळलं का? आणि तसं पण आहे ना, मी त्यासोबत लग्न करणार आहे. आणि ती मैत्रीण तुझी आहे ना, रश्मी म्हणणारी तुझी मैत्रीण आहे ना, मग मला का सांगते तिचं? तिच्या नवऱ्याला काय पाहिजे ना मला फसवताना. त्याच्यामुळे मी तुला सांगितलं ना. आणि तू काय ते सुरेश असं नाही करणार. तू त्याला चांगलं ओळखते का? हे बघ, त्याची बायको जी रश्मी म्हणणारी ना, ती तुझी मैत्रीण आहे. तिला ओळखत असशील तू चांगलं. तुझी मैत्रीण चांगली म्हणल्यानंतर तिचा नवरा चांगलाच असेल असं नसतं काय, कळलं का? आणि मला 10 वेळा टोकायचं नाही मी कुठे चालली, कुणाला भेटते वगैरे. मी माझी लाईफ आहे, मी कसं जगायचं कसं नाही जगायचं ते मी ठरवणार ना. तुला विचारते का की तू कुठे चालली रिया, तू काय करते, काय खाल्लं पिल्लं, विचारते का? नाही ना. त्यामुळे तू पण आहे ना माझ्यापासून लांब राहा, लक्षात ठेव. हे बघ संजना, तुला चुकीचं वागते बघ, माहितीये का? ही चुकीचं एवढं वागते ना, तुला आहे ना अक्षरशः परत पुढे ना पश्चाताप करण्याशिवाय काय पर्याय नसणार आहे बघ, लक्षात ठेव. तू नंतर आहे ना माझी माफी मागून, तुझ्या भावाची माफी मागून, आईवडिलांची सगळ्यांची माफी मागून काहीच फायदा होणार नाहीये. वेळ निघून गेलेली असणार आहे. त्यामुळे हे बघ, किती जर केलं का नाही, तुझा सक्का पाहू आणि मी आहे त्याची बायको म्हणणारी, तुला खरंच ह्याच्यामधून आम्ही बाहेर काढू. पण एखाद्याच्या संसाराला असं नको हे करू बघ. ऐक तू माझं. मला पूर्ण खात्री की ते ना तू जे काही सांगितलंय ना आम्हाला सगळं की ह्याचं बाप हे येते म्हणून, हे सगळं खोटं असं वाटायला लागलंय. संजना आमच्यापासून काहीतरी लपवती, पण हे लपवू नको. तुझा भाऊ पण तुला चांगलं सांगतोय, मला सांग म्हणत होते ना. आधी ते तुला म्हणत होते का नाही मला सांग सगळं, मी आपण ह्यातमधून काहीतरी प्रॉब्लेम असेल ह्यातमधून सोल्युशन काढू वगैरे. का नाही सांगत तू? कुणी काय तुला सांगितलंय का? कुणाच्या दबावाखाली असं करते का? खरं खरं सांग संजना प्लीज, मी तुझ्या पाया पडते, रिक्वेस्ट करते. हे बघ रिया, मला माहिती आहे तू मला किती मदत करणार आहे ती. मग मला सांग ना, तुला म्हणते ना आदित्य दादा तुला प्रेम करते माझ्या भावावर. मग विकीचं तुझं जे काय होतं ना, अफेअर होतं, लफडं होतं, त्यावेळेस का नाही सांगितलं माझ्या भावाला? बरं माझ्या भावाला पण नाही सांगितलं, तू मला तर सांगायचं होतं ना. जेव्हा विकीचं माझं प्रेम होतं त्यावेळेस मी तुला आहे ना त्याच्यात तुझी गाठ घालून दिली होती ना, बोलली होती ना त्यासोबत. मग तेव्हा सांगायचं होतं ना, अगं ही विकी म्हणणार विकीचं माझंच प्रेम होतं वगैरे वगैरे. भले ती तुला फसू दे किंवा मला फसू दे, पण तू खरं का लपवलं? माझ्या आदित्य दादाला पण फसवलंस ना. तुझं लफडं होतं ते सांगितलं नाहीच आहे ना, मग मी का तुला सांगू गो? हे बघ संजना, मी चांगल्यासाठी म्हणते, मला काय घेणं देणं नाही ग. तुला खड्ड्यातच उडी मारायची तर मार, पण मी चांगलं सांगते, आपल्या घरादाराची इज्जत नको घालू. बिचारी आई वडील बघ किती टेन्शन मध्ये येतं. किती तुला आता आई एवढं बोलतात म्हणजे त्याच्या किती तुझ्या जीव टाकते. तूच म्हणते ना की आई माझ्या प्रेम करत होती, आता प्रेम नाही करत. तू चुकीचं वागली ना ग. तुला आईने एवढी सूट दिली, एवढं सगळं तुला जे नाही पाहिजे, जी पाहिजे ती तुला गोष्ट मिळवून दिली, तर त्यांचा गैरवापर असा करते का तू? असं गैरवापर नाही करायचा का? शेवटी किती जर केला ना तर निस्वार्थपणाने तुझ्यावरती आई वडील प्रेम करत असतात, दुसरं कोणी नाही करत बघ. म्हणून मी तुला सांगते, काही करू नको, मनाचं डोकं चालवू नको. आणि जरी कोणी काही सांगितलं असेल तर आहे ना, तू मला सांग, नाही तुझ्या भावाला तरी सांग कमीत कमी खरं, मला नको सांगू. हे बघ रिया, ते माझे आई वडील आहेत. मला माहिती आहे ते माझ्यावर किती प्रेम करतात किती नाही, कळलं का? तू नको शिकू मला. आणि तू मला एवढं कळत नाही की तुझं आयुष्य सोडून तू माझ्या आयुष्यामध्येच काय इकडे येते ग? मी तुला सांगितलं ना, माझा आयुष्य मी ठरवून काय करायचं, नुकसान झालं तर माझ्या आयुष्याचं माझं लाईफचं होईल ना. तू काय एवढी चिंता करते? नको चिंता करू माझी. तू तुझं आयुष्य बघ. तू आहे ना माझ्या आई वडिलांना आदित्य दादाला वंश देते ना तू. त्यांचं नाव रोशन करते सगळं आहे ना. आता गोकुळ हे आहे ना घरात नांदणार आहे ना, त्याच्यामुळे तू तुझी काळजी घे. तू स्वतः प्रेग्नेंट आहे ना, तर तुझी काळजी घे ना, माझी नको काळजी करू तू, कळलं का? मी माझं बघून घेईन, त्यामुळे मला अडवायचा प्रयत्न करू नकोस. मी जे काय करते ते विचार करून करते. हे बघ संजना, मला माहित आहे तू तुझा आयुष्य आहे आणि मी तुझ्या आयुष्यामध्ये नाही बघावं असंच वाटतं. पण हे बघ, ती रश्मी म्हणणारी माझी मैत्री नाही, कळलं का? तिचा संसार उद्ध्वस्त करून देणार नाही तुला. आणि तू काय म्हणते का त्या सूर्यसोबत लग्न करायला असं म्हणते का? मी ते होऊनच नाही देणार, लक्षात ठेव. आणि तुझ्या आदित्य दादाला पण मी सांगणार आहे, श्री संजना जी काय करते ना चुकीचं आहे, असं कधीच होणार नाही आणि होऊन देणार नाही व्हायला लागलं तरी, लक्षात ठेव. हो का? तू होऊन नाही देणार? तू हाईच कोण ओळखतंय तुला? तू माझ्याशी हे करते का, दुश्मनी घेते का? लय महागात पडा ना, लक्षात ठेव. माझा नाद नाही करायचा काय? तू तुझ्या रस्त्याने जायचं आणि मला माझ्या रस्त्याने जाऊन द्यायचं. माझा रस्ता जर अडवण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेव, संजना म्हणतात मला, चल फुट. काय वागते अशी संजना? कुशल म्हणते त्या सूर्यसोबत लग्न करणारे बिंडू काय का बावळट आहे का? त्याला सगळं माहित असून अशी करते. त्या शांत काकूने किती काय केलंय, त्याची सुद्धा अजिबात की इज्जत नाहीये. काहीतरी नक्कीच कुठंतरी पाणी मुरते, मला शोधून काढावंच लागल. आमच्या घरी तो सका मामा आला होता ना, नक्कीच त्याचं काहीतरी असेल. मला नीट विचारावं लागेल त्याला फोन करून काय आहे काय नाही. सका मामाला फोन करण्याऐवजी सुरेशला फोन करू का? विचारू का त्याला सगळं की काय खरं आहे काय खोटं आहे, का त्याला भेटायला जाऊ? नाही, त्याला फोन करते सुरेशला आणि त्याला म्हणते मला अर्जंटली भेटायचं आहे, लवकर ये म्हणते. सुरेश मला नक्कीच खरं खरं सांगेल बहुतेक. फोन करून विचारतेस त्याला. अरे तनया,
तरी म्हणलं माझं पिल्लू काय करायला गेलं इकडं. इकडं काही शेण उचला आले काय गायांचं? काय करते मी तिकडे? तुला सगळीकडे घरात शोधतोय तू इकडे आली आहे. काय करते इकडे? चल ना, भूक लागली मला जेवायला वाढ. तुला नाही का भूक लागली? चल आपण दोघं सोबत जेऊ. चल. मी नाही वाढत जेवायला. जेव्हा तुम्ही हाताने घेऊन नाही तर आई आहेत ना, तुमची आई आहे ना, त्यांना मागा. आणि तसं तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही हाताने घेऊन हे करा. लका माझ्या पिल्लाचा अजून राग नाही गेला. काय करू सांग बरं? चुकलं म्हणतोय ना तर नाही, आपल्या दोघांकडून पण चुकलं. मी तुला मध्येच रोडमध्ये सोडायला नाही पाहिजे होतं. तू पण आहे ना, हे बघ तुला सांगू का, ते ताराबाईचं पोरग आहे ना सोमा म्हणणारा, त्यासोबत बोललेलं मला नाही आवडत बघ. भले ती चांगला असू दे किंवा त्याने तुला बहीण मानू दे किंवा तू त्याला काय दादा म्हण काय म्हणसती म्हण, पण तू असं दुसऱ्याच माणसासोबत बोललेलं मला नाही आवडत बघ त्याने. म्हणून थोडासा राग आला. आता सॉरी म्हणतो, चुकलं म्हणतो माझ्याकडून. काय करू सांग बरं? सॉरी ना बाबा. हे बघा बाळूजी, तुम्ही मला ना नादीगुडी लावायचा प्रयत्न करू नका. तुमचं लग्न झाल्यापासून मी बघते लई वेळेस तुम्ही मला दुखवले आणि तुम्ही नंतर माफी मागता. त्याचा काय उपयोग आहे सांगा बरं? आणि तसं माझं काही चुकलेलं नाहीये. काय चुकलं सांगा बरं माझं? तुम्ही आता ठीक आहे ना, आपल्या दोघांचे आहे ना भांडण झाले होते, मग मध्येच सोडून यायचं का बायकोला? ते पण आपलं आत्ताच लग्न झालंय, आपण नवीनच नवरा बायको, तुम्ही मला मध्येच सोडून आलात आणि तुम्ही मला बोलण्याचा प्रयत्न करताय. हे बघा, मी सगळा स्वयंपाक बनवलेला आहे, तुम्ही जेवण करा. मी इथं एकटी, मला नाही तर जरा थोडं एकटीला बसायचंय. तसं मी आईंना सांगून आली की मी इथं आले म्हणून असेल, त्याच्यामुळे मी काय कुठं जाणार नाही किंवा काय नाही. त्यामुळे तुम्ही जावा घरी आणि तुम्हाला पोटभर जेवण करा. तुमच्या आवडीच्या 2-3 भाज्या केलेल्या आहेत मी, आणि भाकरी चपात्या भात वरण सगळं काय केलेलं आहे. जावा तुम्ही खावा. ठीक आहे तर नाही, मला माहिती आहे तू मस्त माझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय. मी एक घास पण नाही खाणार. मी नाही खाणार. तू जेवण केलं तर मी पण करणार आहे, नाहीतर मी पण नाही जेवण करणार. राहू दे उपाशी. मला लय भूक लागली आणि मला माहिती आहे तुला सुद्धा लय भूक लागली. तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार. बाळूजी इकडे बघा पहिलं. नाही, मला नाही बघायचं. मी जेवणार नाही. मला माहिती आहे तू म्हणणार की जेवण कर म्हणून, त्यामुळं मला जेवायचंच नाहीये. जाऊ दे, मला नाही भूक. माझं पोट भरलं. कारण माझी बायको एवढी माझ्यासोबत बोलत नाही म्हणल्यानंतर आता काय करणार ना. त्याच्यामुळं मला माझी शिक्षा आहे ना भोगू देत नाही. मी नाही जेवणार. बाळूजी इकडे तोंड करा. इकडे बघा तुम्ही. केलं काय? हे बघा बाळूजी, माझं थोडं मन दुखलंय. तुम्ही जेवण करा ना, जावा ना. मला थोडी वेळ राहू दे इथे. तुम्ही जेवण करा प्लीज. मी एवढं तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय आणि मनापासून त्याच्यात प्रेम होतले माहितीये का. तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मग तुम्ही का जेवण नाही करत? का भांडता सांगा बरं मला. तर तुला माहित आहे ना, तू इथं एकटी आणि मी तिकडे जेवण करू. मला माझ्या घशाखाली तरी घास उतरेल का सांग बरं? काय बोलते तू? सॉरी ना पिल्लू. ऐक ना बाळा, ऐक ना. चल ना आपण दोघं एकत्र जेऊ. चल ना. काय बाळूजी, तुम्ही ना थोडं पण रागवून देत नाही मला. लगेच तुम्ही करता. ठीक आहे चला. काय तुम्ही पण उगं. आणि ते चेहरा पडलेला नीट करा जरा. हसा जरा. हसलो. चल बरं आता. माझं पिल्लूच्या आहे ना खरं नाकाच्या शेंडावले राग आहे बरं का. नाक नाही माझ्या पिल्लाला, पण नाकाच्या शेंडा मात्र लय राग आहे. आहे ना? नाही तसं काय नाहीये, राग वगैरे नाहीये. पण तुम्ही बघा ना कसं करता, म्हणून मग मला पण राग येतो. ही आहे ना नाकाचा शेंडा. ही माझ्या पिल्लाचा लय 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 राग येतो, आहे का नाही? काय अगं तू आहे ना तर नाही आता. चल घरी तुला सांगतो. चल बाळूजी, आई आले. फसवती मला, फसवती. आई आली म्हणती. आई कशाला इकडे येते तर पडायला? आई घरी जेवण करते, कळलं का? आईला सांगितलं आलो मी म्हणलं, तर नाही बाहेर गेली जर आलो म्हणलं मी. मला फसवती. गवत झाली. बाळूजी खरंच आई आले. तिकडे बघा की मागं वळून. नाही माझी पिल्ल असं फसवतंय मला. म्हणजे मी मागं वळून बघायचं तुला पण बसणार? चल मी आता तुला उचलूनच घेऊन जातो घरी. आणि मी माझ्या हाताने आहे ना माझ्या पिल्लाला आहे ना घास भरवणार. आपण एकत्र ताटामध्ये जेवूया. गेला ना राग माझ्या बाळाचा? बाळू आवाज काढती, नटखट आवाज काढती. लय आगाव झाली आहे का नाही? काय करणार आहे ना, देवाने माझ्या पदरामध्ये लेकरू बाळ नाही दिलं, पण हेच बारकं बाळ दिलंय मला, आहे का नाही? काय किती प्रेम करते तर नाही. माझ्याशिवाय तुला होत नाही, तुझ्याशिवाय मला. आणि खोटा आवाज काढती माझ्या आईचा. बोल बाळू. कळलं आता? कळलं? तर नाही काय झालं सांगायला. आता चांगलंच कळलं. आईने सगळं ऐकलं यार. काय तर नाही तू पण. काय घेत नाही इकडे येऊन सनी लाडगुडी बोलता काय एकामेकाने? काय नाही आई. भांडणं करायला दम नाही आणि एकमेकाशी बोलायला दम नाही. उगा लहान लेकरासाठी बोलतात ते. माझं पिल्लून माझं काय.
काय बाई, आणि बाळू असा बोलतोय तर नाही ना. अगो बाय बाई, चांगलंच प्रेम. असू दे असू दे, ती बाई चांगली नव्हती, ही तरी हाय चांगली. नशीब होतोय संसार चांगला. पण भांडणं केलं बाई वाईट वाटतं, काय करावं. हा बोल ना शालिनी. सका मामा, कुठे आहे रे तू? म्हणजे फोनवर बोलू का नको माहित नाही, पण मला तुला भेटायचंय बघ 5-10 मिनिटं. काय झालं शालिनी? बोल बोल, फोनवर बोल. मी जरा थोडंसं कामात आहे, बोल काय झालं? हे बघ सका मामा, हे बघ माझं तर वाटोळं झालंच आहे रे. पण मला असं कुठंतरी असं वाटतं की माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायला नको बघ. मी मान्य करते की ते शांताबाईचा आणि रश्मीचा मला लय राग येतो. नको आहे तसं माझ्या घरात आहे ना, इकडे नको असं वाटतंय बघ. पण सुरेश आहे ना, माझा लय विचार करतोय रे, माहितीये का? सुरेश काय म्हणलं माहितीये? सुरेशने म्हणजे ना त्याच्या बोलण्यातून नाही ना बहिणीची काळजी बघ त्याला, माहितीये का? काळजी आहे. त्याच्यामुळं मला तर आहे ना, मला माझ्या भावाला नाही त्रास द्यायचा. त्याचा संसार असं नको उद्ध्वस्त व्हायला. कारण मी रश्मीचा आणि शांताबाईचा बदला घेण्याच्या नादात माझ्या भावाचं नुकसान होतंय, मला कुठेतरी दिसतंय रे. त्यामुळे सका मामा, मला असं वाटतंय की सगळं जे काय आहे ना, ते सगळं थांबवायला पाहिजे. लई चाड मोठे राहू. हे बघ शालिनी, ऐक तू मला सांग. बरं ठीक आहे, मी मान्य करतो की ठीक आहे तुझ्या भावाचं नुकसान करायला नको. पण मला सांग, माणूस की आहे ना, तुला जर अशी माय येत असेल का नाही, तर ती संजना म्हणणारी आपल्याला काय करायचंय, तिचं जी ती तिच्या पोटात जी काय वाढतंय ना, ती कोण आहे त्याला जबाबदार, त्याला शोधून काढायचंय ना. 10-15 दिवस जरा गप बस. 10-15 दिवस तुझं तोंड गप ठेव ना. मला सांग, ही तुला न सांगता पण मला करायला येत होतं का नाही? पण मला असं वाटलं की नाही बाबा, ती रश्मीचा शांताबाईचा बदला घ्यायचा म्हणल्यानंतर तुला जरा कुठंतरी चांगलं वाटन, मला साथ देशील. तू तर म्हणते सगळं खरं सांगायचं. हे बघ ऐक तू एक काम कर, वाटलंस तुला काय उद्याच्याला आपण भेटू, मी तुला समोरासमोर बोलून सांगतो. असं काय करू नको, घरात कोणाला सांगू नको. आणि तुला जर तुझ्या सुरेशची तुझ्या भावाची माया येते ना, तर 10-15 दिवसांनी काय होणार आहे सांग ना. त्याचा संसार आपल्याला काही हे करायचं नाही, काय नाही. कळू दे ना त्या रश्मीला शांताबाईला, हळूहळू आहे ना, आपल्याला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे. त्यांनी विचार केला का? मला सांगते, रश्मीनी शांताबाईनी तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, तुला एका गोष्टीने तर समजून सांगितलं का की नाही बाबा शालिनी, आम्ही आहे, तू नको टेन्शन घेऊ, तुझ्या नवऱ्याने लग्न केलंय तर आम्ही तुला कुठं सोडून देणार नाही, आम्ही तुला बघू म्हणले का? ते नाही म्हणले ना. मग कळू दे ना त्या शांताबाईला. जर सुरेशने जर दुसरं लग्न करायचं असं म्हणलं तर कसं होतंय बघा तुम्ही, किती त्रास होतो हे बघा. आणि हे बघ, आपल्याला तसं माहिती आहे की संजनाचं सुरेशचं काही लग्न होणार आहे का? आणि सुरेश तर त्या बाळाचा काय बाप आहे का? नाही ना. सुरेशला कसं तरी अडकवलंय आपण, ती कसं तरी ते प्रयत्न करतोय ती त्या संजनाला साथ द्यायचं, कारण तिचं आयुष्य बरबाद नको व्हायला म्हणून. तू जास्त काही विचार करू नको शालिनी. ऐक तू जरा 2 मिनिटं. अरे सका मामा, मला तर येणारे टेन्शन आले बघ. काय करावं काहीच कळत नाही. बरं ठीक आहे, तू म्हणतोय ना 10-15 दिवस थांब, तर ठीक आहे. पण तरी पण आहे ना, मला माझ्या भावाचं नुकसान नाही करायचं, काय नाहीये. ते रश्मीचा आणि ते शांताबाईचा बदला घ्यायचा तर दुसऱ्या पद्धतीने बघ. पण माझ्या भावाला जिथं त्रास होईल तिथं मला असं काही करायचं नाही बघ. शालिनी, मी तुला काय सांगितलं, उद्याच्याला आपण भेटू, तुला आहे ना समोरासमोर सांगतो. तू तुझ्या भावाचं मला माहिती आहे, शेवटी आहे ना बहिणीचा जीव असतोय, भावावर माहिती आहे मला. पण हे बघ ऐक तू जरा, थोडं डोक्याने विचार कर. तुझ्या भावाचं नुकसान नाही करत, मी सांगतोय ना. ऐक तू भेट मला, भेटल्यानंतर तुला सांगतो. आणि जास्त कुठं तुला काय सांगितलं, 10-15 दिवस थांब, एवढंच बोललोय ना मी. बरं ठीक आहे सका मामा, उद्याच्याला भेटू आपण. काय असेल ते मी तुला सांगते व्यवस्थित. मग ठीक आहे, ठेवते मी आता. हा चालेल, मी पण गायते जरा, ठेव, मी तुला सांगतो उद्या समजू सनी. कोणाला काय बोलू नको, 10-15 दिवस एवढं जाऊ दे, मग बघू आपण. ठेव. शालिनी, आईने तर ऐकलं नाही सगळं. काय ग, कोणाला बोलत होती? मैत्रीण होती. ती म्हणत होती ते जॉब आहे ना तिथं ते बँकेमध्ये, तर त्याचंच बोलणं चाललं होतं. जॉबचंच बोलत होती. शालिनी, किती खोटं बोलती ग? आईसोबत खोटं बोलती. सकाचा फोन होता ना, तुझ्या सका मामाचा फोन होता ना, कुठं आहे ती नक्की? पोलिसीच्या तावड्यातून सुटलाय ना ती. किती दिवस लपून बसणार आहे म्हणाव? किती दिवस लपून बसणार आहे? आणि त्याच्या नादी लागू का? अजून परत आयुष्य जेवढं राहिलंय तेवढं ती पण विस्कळीत नको करू तुझं. काय म्हणत होता सका? आणि काय चाललंय तुमचं बोलणं? काय तुमच्या डोक्यात काय शिजतंय? हे बघ आई, तुला माझी शपथ आहे, सका मामाचाच फोन होता. पण मी त्याच्यासोबत नाही बोलली. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी फोन केला आणि मला भेटायला बोलवलं होतं. माहिती का, तुला जी म्हणली होती का नाही मागं 2-4 दिवसापूर्वी की मैत्रिणीला भेटायला गेली, तर मी सका मामाला भेटायला गेलते. आणि सगळं सांगते तुला काय झालंय ती. माहितीये का, अगं लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू घरात चल आणि तू कुणाला सांगू नकोस 10-15 दिवस. मी सांगते तुला सविस्तर सगळं सांगते, खरं सांगते मी सका मामा असं नाही काय करणार आहे. तू वाटतं त्यासोबत बोल एकदा. काय झालं शालिनी, नक्की काय केलंय सकाळी?
हे बघ परत आहे ना, परत नको काय घरामध्ये संकट आणू नको. हा आता आहे ना, रश्मीच्या त्या पुरीचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे 2-4 दिवसांनी. त्या शांताबाईचा फोन आला होता, रश्मीला घेऊन यायचं इकडं. काय गोंधळ करू नको ग शालिनी. तुझा बाप आहे ना, तुला तर हाणतूची हाणतू, मला सुद्धा हाणतो. पाहुणं रावळं भावकी बिवकी कुणी बघत नाही, माहिती आहे तुला. कशाला डोक्याला ताप देते बाई. गप बस ना, गप बस ना, गप. हा अगं आई, मी नाही काहीच केलं. मी सांगितलं ना, तू चल घरात चल, मी सांगते सविस्तर सगळं काय येते. तू ऐकायच्या आधीच मला बोलते लगे. मी सांगते सगळं, चल तुला घरात. आईला ही संजना का फोन उचला नाही. हिला भेटायला बोलवली, आई येते का नाही का ही संजना. इशी आला नाही काही ना, हिला 10-15 दिवस गप बस म्हणले. ही संजना फोन का उचला नाही. जाऊ दे, थोड्या वेळाने फोन लावतो संजनाला. आता संजना तर म्हणते सुरेशने हे सगळं सांगितलंय घरी. संजनाला भेटायला बोलवले, पण येते का नाही फोन पण उचला नाही बावळराव ही. हा उचलला. हा हॅलो सका मामा. हा संजना, काय झालं, काय येते का ना तू भेटायला. हा महत्वाचं बोलायचं जरा. कुठपर्यंत आली. हा सका मामा, 10 मिनिटात येते मी. बरं ठीक आहे, चालेल. ये दमान ये मग. चला आता संजना तर येते भेटायला. सविस्तर सांगतो पुढं काय करायचं काय नाही तिला. बाळूजी, कसं झालं स्वयंपाक? आहे ना तुमच्या आवडीचा? काय तू माझ्या आवडीचं म्हणते. पाठीमाग आई उभा राहिली येऊन सनी, तुम्हाला सांगितलं नाही. हा बाळूजी, मी किती वेळा म्हणलं आई आल्यात, तर तुम्ही म्हणताय नाही नाही, खोटं बोल नको, खोटं बोल नको. हा ना, ते पण बरोबर आहे. मला असं वाटलं की खरंच तू खोटं बोलतीय, पण आईने ऐकलं. आईला कसं वाटलं असेल ना. काय नाही, आई म्हणलं असतील की भांडणं करतात आहे ना, आता खुश आहेत. कारण आपण दोघं जर आनंदी असेल ना, तर आईला पण आनंद होतो, माहितीये का. म्हणून तुम्हाला सांगत असते की माझ्यासोबत भांडू नका. आणि जर आपल्या दोघांचे भांडण झाले तर आईपर्यंत सांगू नका. आईला कळलं नाही पाहिजे, असं करायचं आपण. हा का, म्हणजे तुला असं म्हणायचं की आपण भांडायचंच अजून, पण आईला कळून नाही द्यायचं. पण आपली भांडणं काय थांबवायची नाहीत. हा नाही हो, म्हणजे असं कधीतरी आता भांडायला लागणार का नाही संसार म्हणल्यावर, म्हणून कधी झालं तर म्हणते हो. बरं ठीक आहे, जाऊ दे सगळं. बरं ऐक ना पिल्लू, धर तू मला चार ना, मी तुला चारतो. मला आहे ना तुझ्या हातून पोट भरायचे, आणि मी तुला चारतो, चालेल का. बाळूजी, आता तसलं काय नाही. आता काय तुम्ही काय लहान आहे तेव्हा. हा हे बघा, आई कधी पण येतील, त्याच्यामुळे परत म्हणसाल की नाही मी म्हणणार की आई पाठीमागं आली आणि तुम्ही म्हणणार नाही. त्याच्यामुळं जेव्हा गपचूप. आता तुम्ही काय लहान आहे तेव्हा मला चारा म्हणायला. 2 घात चारले ना, आता खावा गपचूप. चार ना तर नाही, प्लीज चार ना पिल्ल्या, मला चार ना तुझ्या हातनं. मला आहे ना मग मला लय असं पोट भरल्यासारखं होतं, आणि मग 2 घास नाही, चांगले 10-12 घास जास्त जातात. चार ना रे. काय हो बाळूजी, तुम्ही आजकाल लईच लाडात यायला लागलाय. हा भांडणं केलं तर अशी भांडणं करतात की मी अक्षरशः मला धक्काच बसतो की बाळूजीचं असलं रूप बघायला भेटतंय. आणि लाडात आलं म्हणजे एवढं. हा मला तर माहित नव्हतं बाई तुमचे एवढे 2 रुपये डेंजर आहेत म्हणून. आता माहित झालं ना. चार ना. ठीक आहे. बाळू यायला तारा मावशी कशाला आल्यात. हा तारा मावशी, हाय घरात हाय, जेवण करतोय. या तारा मावशी या. बाळूजी, चारू ना मी तुम्हाला 10-12 घास जास्त जातात ना. चारते ना मी. मस्कर उडवती. तुला माहिती आहे आता तारा मावशी आपल्या घरात येतात आणि चारू नाही शकत. चारते त्यांच्या समोर, चारते का. मला काय नाही, मी खातो मस्तपैकी. नाही हो असं नाही, मी आपलं असंच बोलले. बरं जेव्हा पटपट मी किचन मधले ना भांडे 2-4 तेवढे घासून येते. काय लागलं तर आवाज द्या, आलेच मी. या.